कलेक्शन दाखवा ना तुमच्या इथलं. हॅलो नमस्कार, मी रेणुका अग्रवाल टॉप न्यूज मराठी लाईफस्टाईल शो मध्ये आपलं स्वागत करत आहे. या शोच्या माध्यमातून आज आपल्या पुण्यामध्ये लाईफस्टाईल मध्ये काय नवीन ट्रेंडिंगला आलं आहे हे आपण बघणार आहोत. हॅलो ताई, आपलं नाव? रिया. तुम्हाला कसं वाटलं इथं तुळशीबाग मध्ये काय शॉपिंग करायला भेटली काय नाही? आम्ही शूज घ्यायला आलो होतो. 350ला आम्हाला छान शूज मिळाले. छान शूज भेटले. आणि नेमके तुम्ही कुठून आलात? आम्ही नागपूरवरून आहे. अच्छा, म्हणजे विचार करा, नागपूरहून पण आपण तुळशीबागला इथं शॉपिंगला येऊ शकतात, तर काय बात आहे. श्वेता, तुम्हाला कसं वाटतंय तुळशीबाग मध्ये शॉपिंग करताना? खूप छान वाटते. ऍक्च्युली मी पुण्याची नाहीये, पण मी बऱ्यापैकी माझ्या रिलेटिव्हच्या इथं आले की एकदा तरी व्हिजिट करते. ओके, बघितलं तुम्ही, श्वेता ताई ह्या पुण्यातल्या नाहीये, पण जेव्हा पण त्या पुण्यात येतात ते तुळशीबाग इथं व्हिजिट करणं सोडत नाही. तुळशीबाग मध्ये काय असं खास आहे जे तुम्हाला आवडतं घेण्यासाठी? ऍक्च्युली मी आहे साताऱ्यातून. बऱ्यापैकी व्हरायटीज इथे जरा जास्त आवडतात आणि रिझनेबल पण असतात. सो आय लाईक टू कम ओव्हर हिअर. घरची लोक कुठे शॉपिंगला गेले. तुम्ही शॉपिंग नाही करत आहे सोबत? बाळाला घेऊन थांबलोय. बघितलं तुम्ही की काका आपल्या त्यांच्या बाळाला सांभाळतात आणि घरचे सगळे शॉपिंग मध्ये मग्न आहे. यांना एका ठिकाणी उभा करून ते सगळे शॉपिंगला गेलेले आहेत, पण तेही हे एन्जॉय करताय. बाळ भरताना काय बाळा, कसं वाटतंय तुला नाही शॉपिंग बरं. करताना? क्या क्या शॉपिंग करी आपने? रुमाल लिया है और एक डोरी लिया है। ओह, तो और भी कुछ शॉपिंग करना है मम्मी पापा का? हाँ पैसे उड़ाने हैं बहुत सारे? हाँ, देखा आपने, छोटे से बच्चे को भी मजा आ रहा है. मराठी इतकी नीट येत नाही, पण माझा एक्सपिरियन्स फार छान आहे. आणि इतकी व्हरायटी, इतके लोक, इतकी दुकान आणि इतकी यु नो एक्सपेंडिचर व्हरायटी, दॅट इज गुड. तुम्ही प्रॉपर पुण्यातलेच आहे? मुंबई. सो आपण बघितलं, या ताई आहे मुंबईतल्या आहेत, जे इथं पुण्यात येऊन इथं शॉपिंग करतात तुळशीबागेत, आणि त्यांना खूप आवडतं तुळशीबागेतली शॉपिंग करायला. एक भरतनाट्यमचा सेट. अच्छा, भरतनाट्यमचा सेट घ्यायला आलेला आहे. तर ते तुमचं काही कार्यक्रम वगैरे असं काही आहे? नाही, मुलीच्या शाळेमध्ये ती सहभाग घेते ना कथ्थक डान्समध्ये, तर त्यासाठी भरतनाट्यमचा. तर तुम्हाला तुळशीबागमध्ये शॉपिंग करायला कसं वाटतं? खूप छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं तुळशीबागमध्ये शॉपिंगला? आम्ही इथंच येत असतो नेहमी शॉपिंग. प्रॉपर पुण्यातल्या तुम्हाला रिझनेबल आणि सगळं काही येतं? हो हो. आई, तुम्हाला कसं वाटतं, आज दादानी तुम्हाला शॉपिंगसाठी आणलंय? मला छान वाटतंय. दादानी काय काय शॉपिंग करून दिली तुम्हाला? भरपूर काय काय जेवायला वगैरे खूप वर्षापासूनची सवय ना पुण्यात शॉपिंग वगैरे. आपण इकडे घेऊन येऊ, पूर्ण दिवस इथे स्पेंड, खायचं प्यायचं सगळं काय, साडी पर्स जे पण असेल. आज फुल टू शॉपिंग करून घ्या आई, कारण की आज मदर्स डे, म्हणजे मी पण एक मदर्स आहे. मदर्स डे आज दिवस आहे, सो सगळ्यांनी छानपैकी एन्जॉय करा. आणि आज मला खूप छान वाटलं की यांनी स्वतःहून मला सांगितलं की आज मदर्स डे आणि माझं आईचं शूट आहे. पुणे दर्शनासाठी येणाऱ्या टुरिस्टला पण आपण जर विचारलं की शॉपिंगसाठी तुम्ही कुठं जात असाल, तर ते एकच नाव सांगतात की तुळशीबाग. तर तुळशीबाग हे नाव या ठिकाणी कसं पडलं आणि का पडलं हे आपण आता जाणून घेऊया. तर चला माझ्यासोबत विचारून बघूया. नमस्कार मॅडम, मी टॉप न्यूज मराठी चॅनल लाईफस्टाईल शोपासून आहे. मला या जागेचं तुळशीबाग हे नाव हे का म्हणून ओळखलं जातं, थोडंसं याची डिटेल द्यावी माझ्या प्रेक्षकांसाठी. पेशवेकालीन पहिले इथे तुळशीच्या बागा होत्या, म्हणून याला तुळशीबाग असं नाव पडलं. आणि मग नंतर हळूहळू मार्केट झालं आणि मग ते डेव्हलप झालं, तर तुळशीबाग मार्केट असंच तिथे नाव झालं. अच्छा, म्हणजे याचं नाव आधीपासून तुळशीबाग आहे की दुसरं काही नाव होतं? पहिल्यापासून तुळशीबागच आहे. इथे राम मंदिर आहे पेशवेकालीन, तिथे तुळशीची बाग होती आणि मग म्हणून मग इथे तुळशीबाग असं झालं ते. मी आली आहे ज्वेलरी घ्यायला. मला सुंदर सुंदर ज्वेलरी असे पाहिजे आहे. चला आपण भेटूया इथं. हॅलो सर, मला सुंदर अशी काय म्हणतात नेकलेस वगैरे दाखवा छानपैकी. ट्रेडिशनल. पेशवाई ज्वेलरी म्हणून फेमस आहे. ओके, याला म्हणतात पेशवाई ज्वेलरी. ही आहे पेशवाई ज्वेलरी, जी आहे तुळशीबागेत सगळ्यात बेस्ट आणि स्वस्त. ब्रायडल साठी पाहिजे असेल तर हा विशिष्ट प्रकार आपण बनवतो. ज्वेलरी एकदम ब्रायडल. वा, कोणी ओळखणार नाही. अतिशय कमी सोन्यामध्ये आणि कमी सोनं काय, तू पूर्ण सोन्यासारखंच वाटतंय मला.
रेंज वाईज कमी आहे. इट्स टू गुड. या आपण या काकांशी विचारूया काय ट्रेंडिंगला काय आहे. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव? महेश मेत्रे. बरं मला सांगा नवीन सुरू काय आहे तुळशीबागमध्ये? नवीन ट्रेंडिंगला काय असं मुलींना काय आवडतं सगळ्यात जास्त? तुळशीबाग एक जुनी परंपरा आहे. मुलींना सगळ्यात आवडतं. ज्वेलरी म्हणा, कपडे म्हणा, कॉस्मेटिक म्हणा, हेअर एक्सेस म्हणा, सर्व गोष्टी. तुम्हाला किती वर्ष झाले इकडे? मला 12 वर्ष झाले. ओके. तुम्हाला कसं वाटतं इथं कसा रिस्पॉन्स आहे? इथे चांगला रिस्पॉन्स आहे. आलेले जे लेडीज जे बी काही आले ते काहीतरी काही घेऊन जाणार जाणार. आणि बाहेर किती मॉल फिरू दे काही फिरू दे पण तुळशीबाग आल्याशिवाय लेडीज जाणार नाही. ओके थँक्यू सर. तर तुम्ही बघितलं असेल की इथं तुळशीबागमध्ये आल्याशिवाय कोणीही राहत नाही. तुळशीबाग हे असं ठिकाण आहे की निव्वळ जे फक्त टुरिस्ट असतात ते सुद्धा तुळशीबागमध्ये आल्याशिवाय राहत नाही. हॅलो मॅम. हॅलो मॅम. मी टॉप न्यूज मधून आहे. तुम्ही इथं तुळशीबागमध्ये काय शॉपिंगला आलेले? आम्ही तर ड्रेस वगैरेच घ्यायला आलेलो आहे. मला काहीतरी न्यू कलेक्शन दाखवा ना तुमच्या इथलं. येस. हे ट्रेंडिंगला सुरू आहे. लग्नात शॉपिंग करायची असेल तर इकडे या. रिझनेबल अँड बेस्ट. तुम्ही तुळशीबागमध्ये किती वर्षापासून हे दुकान लावताय? मी नवीन कामाला आहे मॅडम. मला की कोण आहे तुम्ही? किती वर्षापासून इथं शॉप लावताय? सकाळी 10 वाजता. सकाळी 10 वाजता लावताय. किती सेल होतं तुमचं? सेल किती होतं? रिस्पॉन्स कसं वाटतं तुम्हाला तुळशीबाग? बऱ्यापैकी. तुम्ही खुश आहे की कसे आहे ते तर दाखवा थोडंफार. चला आम्ही मॅडमांशी बोलूया. सांगा सर कसं वाटतं तुम्हाला तुळशीबागमध्ये शॉपिंगला? शॉपिंगला आम्ही इथं हो रिटेलर येतात. मला रिस्पॉन्स कसा भेटतो? छान आहे. रिस्पॉन्स छान आहे. पब्लिक पण आहे. एकदम रिलॅक्स म्हणजे एकदम कम्फर्टेबल वाटते बिझनेस करायला. ओके. आणि किती वर्षापासून बिझनेस करता? बिझनेस झाला 10 वर्ष झाले इकडेच आहे. हो. काही अडचण वगैरे काहीच नाही? काही नाही. आम्हाला इथे सगळ्यांचा फुल सपोर्ट आहे. आमची युनियन आहे. युनियनचा फुल सपोर्ट आहे आम्हाला. आणि या तुमच्या मिसेस आहेत. आम्ही दोघं मिळून करतो इथे. हॅलो मॅम. खायचं वाटतं तुम्हाला सोबत करता? छान वाटतंय. आज आपण बघूया की आपल्या पुण्यातल्या तुळशीबागेमध्ये कोणीतरी आपले एक फॉरेनर सारखे इथं फॉरेनर सारखे नाही म्हणजे फॉरेनरच आहे. सो आपण यांच्याशी बोलूया थोडं. सो हॅलो सर. Hello. हाऊ इज फीलिंग? It's a very good place. I love it. I'm from France and it's very different from France. There's a lot of there is a crowd, a lot of people, but I like it. It's a very nice place. You like it, this crowd and also? Yes, I like everything. I like it's a new mood for me, a new feeling. So I like it. It's a very good place. हे यांच्यासाठी काहीतरी नवीनच होतं एवढी क्राऊड आहे ना सगळे बघून. सर व्हॉट यू वॉट? For me? Yeah. So my impression in this town is very good because it's new for me, but I discovered another thing. It's very great fun. Yes, it was very fun for me. कॉलेजचे स्टुडंट्स आहेत. फॉरेनर फ्रान्समधून आलेले आहेत. तर मी यांना दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यायला आणलं होतं. यांना सगळं खूप आवडलं आणि आम्ही जस्ट तुळशीबागेत आलो. तर मी पण खूप शॉपिंग केली. त्यांनी खूप शॉपिंग केली. त्यांचा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. तर ते 2 महिने राहणार होते तर ते 3 महिने राहणार आहेत जस्ट बिकॉज टू एक्सप्लोर द पुणे. वा. थँक्यू सो मच सर. तुम्ही बघितलं आहे की आपल्या पुण्यात तुळशीबागेमध्ये सुद्धा फ्रान्सचे लोक विदेशचे लोक हे सुद्धा एन्जॉय करतात. तर आज आपण बघितलं तुळशीबागमध्ये नवीन ट्रेंडिंग अशा. मी तुम्हाला जितकं दाखवता येईल तितकं खूप काही दाखवलं आहे. आणि जशी जशी संध्याकाळ होते तशी तशी गर्दी वाढत चालली आहे. नेमकं मला पायसुद्धा ठेवता येत नाही. अशाच प्रकारे मी तुम्हाला नवीन नवीन या शोमधून माध्यमातून नवीन नवीन ट्रेंडिंग काय आहे हे दाखवत राहणार आहे. आज आपण पुण्यातल्या तुळशीबाग इथं व्हिजिट केली आहे. आता मी चालली आहे नवीन ठिकाणी तुम्हाला नवीन असं काहीतरी दाखवायला. सो माझ्यासोबत जुळून राहा टॉप न्यूज मराठी लाईफस्टाईल शोमध्ये. मी रेणुका अग्रवाल. थँक्यू. आणि तुमचे कमेंट्स मला पाठवत राहा. काय नवीन आहे काय नाही तेही मला पाठवत राहा. थँक्यू.
साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.